एकनाथ शिंदे नाराज आहेत, दरे गावात गेल्याची माहिती नाही, तर मला कोणती मदत असं आहे, एक म्हण आहे मराठी, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना. काही नाराजी काढून पुन्हा काही पदरात मिळेल एवढाच आता विषय राहिलेला आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, दरे गावात गेल्याची माहिती नाही, तर मला कोणती मदत असं आहे, एक म्हण आहे मराठी, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना. काही नाराजी काढून पुन्हा काही पदरात मिळेल एवढाच आता विषय राहिलेला आहे. एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटतं की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी तर एखादा शब्द जरा असा वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल, पण मी मुद्दाम हे सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का, आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत. आणि मला भीती वाटते, मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत. उदय सावंत म्हणायचंय का तुम्हाला? मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल. ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे. पंकजाताईंनी आज बोलून दाखवलंय की बीड जिल्ह्याचं पालकमंत्री मला मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता असं त्यांनी. हो, तर त्यामुळे अधिक दुःख करूही नये, कारण आता दुःख करून मिळणार तरी काय. ज्यांची महाराष्ट्रामध्ये सगळे एक एक ओबीसीची मतं घेऊन सत्तेवर आले, पण ओबीसीच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे एकेकाला नेतृत्वहीन करायचे प्रयत्न प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. पहाटेचा शपथविधी हे दादांना पक्षाबाहेर काढण्याचं षडयंत्र होतं असं धनंजय मुंडे म्हटलं. आम्ही म्हणत होतो म्हणे हात जोडून की दादांनी जाऊ नये भाजप. असं हे अंगावर आल्यावर सगळं आठवतं, त्यावेळेस का नाही आठवलं? पुढाकार कोणी घेतला? जाऊ नका म्हणून काय सांगत होते, गेले तेच ना पुढे. दादांच्या नंतर त्यांना सोबत देणारा पहिला माणूस तर मला त्यावेळेस धनंजयच दिसत होते. त्यामुळं आता बरं आहे, अंगावर आली, शेकून घेतली, देव आठवायला लागले, चुका आठवायला लागल्यात, लखलाब आहे. अशोक चव्हाण असं म्हणताय की महायुती फुटणार आणि आगामी ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यामध्ये महायुती काही एकत्र राहिलं असं वाटत नाही, त्यामुळे अशोक चव्हाणांच्या विधानाकडे तुम्ही कसं घ्यावं? महायुती फुटणार असं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र नाही. मलाही वाटतं की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आता शिंदेच्या बरोबरचे काही मधुर संबंध लक्षात घेता पुढे त्यांना स्वतंत्र लढायचीच त्याची तयारी आहे असं एकूण मला दिसते. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याची सुरुवात करावी आणि हळूहळू या दोघांनाही पहिले एकाला नंतर दुसऱ्याला बाजूला करून भारतीय जनता पक्षाला एक हाती महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. भाऊ, संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये सर्वाधिक बांगलादेशी रोजगार येतात असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. म्हणजे आणि आज ते जाणारे मला किरीट सोमय्याजींना